नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी मागील बोटनेक आणि पुढचा भाग जो आहे तो डीपनेक ब्लाऊज कसा शिवायचा हे सांगणार आहे. याचं कटिंग नीलम फॅशन क्रिएशन या चॅनलवरती मी दाखवलेलं आहे. तर इथे पहा, इथं मी गळा ड्रॉ करून घेतला आहे. आता हा मेन फॅब्रिकचा सरळ पार्ट आहे, त्यावरती मी अस्तर असं ठेवलेलं आहे. आणि गळासुद्धा पहा मी आखून घेतलेला आहे, गळ्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर ब्लाऊज पीस हा सरळ आहे आणि त्यावरती आपलं अस्तर ठेवलेलं आहे. आता इथे हा जो दुसरा गळा आहे आपण ड्रॉ केलेला तो शिवून घ्यायचा आहे पहा. तर इथं तुम्हाला हवं असेल तर पिना वगैरे लावून तुम्ही इथं तो गळा सेट करून घ्या आधी आणि मग परत इथं शिलाई द्या. तर अशा पद्धतीने इथं शिवून घेतल्यानंतर आता हा मी कट करून काढणार आहे. पहा, आता सेंटर करून तुम्ही इथं कट द्या एक आणि हा बाकीचा भाग आहे तो कट करून काढायचा. तर असा कट करून काढलेला आहे. आता आपल्याला पलटी करण्याच्या अगोदर इथं असं सगळीकडे नॉच देऊन घ्यायचे. आता इथं कोपरा आहे ना, तिथे जरा जास्तच खोल नॉच देऊन घ्यायचा, फक्त शिलाईवरती गेला नाही पाहिजे एवढे काळजी घ्या. आणि इथं जे गोल राऊंड आहे ना तिथं तर द्यायचेच आहेत, जास्त द्या, कमी देऊ नका. म्हणजे काय होतं, सहज असा हा गळा पलटी होतो. तर पहा, हे अस्तर मी असं उलट्या बाजूला बाहेर काढलं आणि पहा, फक्त मी हाताने दाबत आहे तरीसुद्धा फिनिशिंग खूप छान येत आहे. तर असं फिनिशिंग येण्यासाठी नॉच देणं खूप गरजेचं आहे. आता यावरती शिलाई देऊन घ्यायची. असं नकाने थोडं थोडं प्रेस करा, बरोबर आपला गळा खूप छान असा तयार झाला. प्रेस करायची पण मला गरज पडली नाही. तर आता आपण याच्यावरती शिलाई देऊन घेऊया. तर पूर्ण गळ्याला आपण इथं शिलाई देऊन घेतली. गळा कुठेही ओढायचा वगैरे नाही. आणि मी यामध्ये कॅनव्हास वगैरे वापरलेला नाही, कारण कॉटनचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मला काही गरज पडलेली नाही आहे कॅनव्हास वगैरे वापरण्याची. आता पूर्ण आपण जो ब्लाऊज आहे त्याला शिलाई देऊन घेऊया. ब्लाऊज पीस आणि अस्तर जोडून घ्यायचं सगळ्या बाजूनी. जोडून घेतल्यानंतर जे राहिलेला कपडा होता तो कट करून काढला. आता हा जो आपला वरचा गळा आहे त्याचं मी मार्किंग केलेलं आहे, त्यावरती बरोबर मी शिलाई देता येत आहे. आणि शिलाई देऊन झाल्यानंतर जो राहिलेला कपडा आहे तो कट करून काढायचा. पहा, इथे मी गळा शिवलेला आहे. आता हळूहळू एकदम जवळून मी याच्या हे कट करून घेतलं. तर असे दोन्ही गळे आपले तयार झाले. आता आपल्याला इथं नॉच द्यायचे आहेत, कशासाठी तर टक्ससाठी. तर इथं मी पहा, पहिलं मार्किंग केलं होतं तिथं मी टक्स देणार नाही, कारण गळा आपला कुठे आहे हे पाहूनच आपल्याला टक्स द्यावा लागतो. तर इथे आता मी अर्धा इंच रुंदीला आणि उंचीला मी 4.5 इंच टक्स घेणार आहे. जसं की मी नेहमी 4.5 इंच उंचीला टक्स घेते. साडेचार इंच घेतलेलं आहे. इथं मार्किंग करून घेतलं. आता आपण दुसरा टक्ससुद्धा देऊन घेणार आहे. आता इथं कंबरपट्टी जोडायची. दोन्ही टक्स दिलेले आहेत, कंबरपट्टी जोडून घेते. तर इथं पहिल्यांदा अर्धा इंच मार्जिन सोडत सोडत आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे. शिलाई दिल्यानंतर राहिलेली पट्टी कट करून काढा आणि एक दाबटीप देऊन घ्या. दाबटीप दिल्यानंतर पहा, इथं ही पट्टी अशी दुमडायची. तर मी ही 2 वेळा दुमडलेली आहे पहा. तुम्हाला इथं हवं असेल तर सिंगल पट्टीसुद्धा लावू शकता. एकसारखी पट्टी आली पाहिजे पहा, त्या पद्धतीने ती दुमडायची. राहिलेला कपडा असा कट करून काढायचा आहे. आता इथं गळ्याला वरच्या पट्टी लावायची आपल्याला, त्यासाठी मी क्रॉसमध्ये पहा पट्ट्या काढणार आहे. ओढला की ताणला जातो, तर त्या उरेबमध्ये पट्ट्या होतात. तर अशा उरेबमध्ये पट्ट्या काढून मी ह्या जोडून घेते. आधी मी चेक करते बरोबर गळा. आता पुरती पट्टी, त्यामुळे मला काही पट्टी जोडायची गरज नाही आहे. एकच पट्टी मी यातली वापरणार आहे. तर पहा, इथं मी पट्टी आधी फोल्ड करून घेणार आहे. आता इथे पहा, डबल फोल्ड केल्यानंतर आता ही पट्टी जोडायची आहे. उरेबमध्येच गळ्याला जोडताना कधी पट्टी काढायची आहे पहा. आता इथं जोडून घेऊया. शिलाई द्यायची. पहा, उरेबमध्ये असल्यामुळे जसा गळा आहे ना तशीच ते आकार घेते आणि पलटी वगैरे पडत नाही.
तर इथं नॉच देऊन घ्यायचा. आता गोल गळा आहे तर नॉच देऊन घ्यायचं. कुठंही आपला गोल पॉईंट येतोय ना तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला नॉच देऊन घ्यायचे. आता एक दाबटीप द्यायची आहे. इथं पहा जी पट्टी आहे त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे, म्हणजे ती दाबटीप झाली आपली. आता ही फक्त आतमध्ये मी फोल्ड करणार आहे आणि शिलाई देऊन घेणार आहे. इथं कुठं कमी जास्त कपडा आहे का पाहून ते आधी कट करून काढून मग दुमडायची पट्टी. आतमध्ये ही मी दुमडून घेतली पट्टी आणि पहा किती अगदी सहज अशी ही पट्टी गळ्याला बसलेली आहे. कुठेही तुमची ही पट्टी अशी उभी वगैरे राहिल्यासारखी दिसणार नाही. पहा किती छान असा गळा आपला हा तयार झाला आहे. उरेबमध्ये पट्टी काढण्याचा हा फायदा होतो. तर पाठीमागील भाग आपला पूर्ण झालेला आहे. आता पुढचा पार्ट आपण शिवून घेऊया. तर इथं हे यातला एक पार्ट मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. तिथं ह्या पार्टचं थोडं जे टोक आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं पुढं आणि मग असं जोडत यायचं आहे. पहा आता इथे थोडासा हा आपला एक पार्ट जो आहे तो एक्स्ट्रा दिसतोय तर तो मी कट करून काढते. या पद्धतीने मी तो कट केला. दुसरी शिलाई देऊन घेते. दुसरी शिलाई दिल्यानंतर पहा इथं पप पहा किती छान असा आलेला आहे. आपलं कटिंग पहा त्या पद्धतीनुसार कटिंग करा. खूप छान असा भाग पप येतो. आता दुसरा भाग आपला तयार झालेला आहे. आता हे मी चेक केलं बरोबर आहे का हे पाहिलं हुक आयपट्टी. आता बरोबर आहे. तर आता आपण हुक आणि आयपट्टी जोडून घेऊया. तर हे आधी मी किती येतं हे पाहिलं. जर तुम्हाला इथं कमी जर पट्टी हवी असेल ना तर तुम्ही एक टक्स द्यामध्ये चालतं, टक्स दिला तरी. आता इथं अस्तरची मी पट्टी घेतली. हुक पट्टी आपण अस्तरची तयार करत आहोत. आता इथं राहिलेली पट्टी कट करून काढायची, कारण आपण खाली कंबरपट्टी जोडणारच आहे, त्यामुळे इथे दुमडायची वगैरे गरज नाही. आता इथं एक आणि परत डबल फोल्ड करते. पहा एकदा फोल्ड केली परत दुसऱ्यांदा अशी फोल्ड केली. या पद्धतीने तुम्ही हुकपट्टी लावायची. एकसारखी आली पाहिजे. पहा आता राहिलेली पट्टी जी आहे दोन्ही बाजूने पहा ब्लाऊज सरळ करून मगच कट करायचं आणि पहा हुकपट्टी लावून झाली. आता लूकपट्टी तयार करूया. लूकपट्टीसाठी मी इथं अस्तर आणि जे ब्लाऊज पीस आहे त्याची पट्टी तयार केली आहे, ती खालच्या बाजूला ठेवलेली आहे आणि ही असे जोडून घेतली. जोडून घेतल्यानंतर आता ही फक्त वरच्या बाजूला अशी फोल्ड करायची. तर मी एका बाजूने आधीच शिलाई दिली होती पट्टीला, तर नुसती आता इथं आपल्याला फोल्ड करण्याची गरज आहे. ही फोल्ड करताना एकसारखी आली पाहिजे. आता हे दोन्ही बाजूने राहिलेलं कट करून काढलं. आता आपण कंबरपट्टी लावून घ्यायचं. हे दोन्ही पार्ट चेक करायचं. दोन्ही पार्ट आपले बरोबर आलेले आहेत. इथं पुढच्या बाजूला थोडंसं दुमडलेलं आहे, थोडं म्हणजे अर्धा इंच. आणि इथं कंबरपट्टी जशी आपण मागच्या साईडला लावतो ना त्याच पद्धतीने इथे पुढच्या बाजूला पण लावायची. आता एक दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप दिल्यानंतर फोल्ड करते. आता पहा एकदा दुमडली परत आणखीन एकदा अशी दुमडून घेतली. आता यावर शिलाई देऊन घेऊ. शिलाई देऊन झालेली आहे. तर राहिलेली पट्टी अशी कट करायची. तर दुसऱ्या बाजूला पण मी पट्टी लावून घेते. तर दुसऱ्या बाजूला पण मी पट्टी लावलेली आहे आणि पुढचा गळासुद्धा मी तयार केला आहे. पुढचा गळा मागच्या गळ्याच्या पद्धतीनेच मी इथं तयार करून घेतलेला आहे. शोल्डर जोडून घेते. शोल्डर जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला बाही जोडायचे, लावायचे आहे. तर इथं पहा हे आकार पाहिजे पुढच्या भागाचे, पाठीमागच्या भागाचे. पहा या पद्धतीनेच आकार आले पाहिजेत. मुंड्यातले आकार चेक करायला विसरायचं नाही. असा गॅप आला पाहिजे. आता बाही घेणार आहे. बाही आता मोजून पाहूया आधी बरोबर आहे का. तर मी पहा अशा पद्धतीने मोजून घेतली. उंचीचं सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे मी बाहीवरती आधीच. फक्त आता जोडायच्या आधी बाही पुरते का हे पाहायचं. तर बाही बरोबर आहे. आणि जरी आपल्याला कमी पडली तर काय करायचं हे सांगते. पहा अशी शिलाई देत देत आली मी या इथे. समान मार्जिन ठेवायचं आहे. बरोबर अर्धा इंच मार्जिन घेत इथं आपल्याला पहा इथे थोडी मला पाव इंच कमी पडल्यासारखी वाटत होती ना, तर मी तिथला धागा जो आहे बाहीचा तोडला ओढून
तर बरोबर इथं ती बाही मॅनेज झाली, म्हणजे कमी नाही पडली. अशा पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे. ओढून लावण्यापेक्षा तिथला एखादा टाका तोडा, त्यामुळे बाही बरोबर बसते. तर डबल शिलाई दिली तर इथे धागा संपला. तर मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत. आता फिटिंग करून घेऊया. तर इथे पहा, आता मी शिलाई देऊन घेते. पुढचा भाग ठेवलेला आहे. आता पुढचा आणि मागचा भाग माझा काही कमी जास्त झालेला नव्हता, तर मला काही तिथं चेक करायची गरज नाही पडली. बाहीचं इथं थोडंसं निघलेलं आहे पहा साईडला एक्स्ट्रा झालेलं, तर ते असं कट करून काढायचं. दुसरी बाजू पण आपण तयार करून घेऊया. तर पहा मी अशी शिलाई दिलेली आहे. शिलाई दिल्यानंतर आता ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा. उलटा केल्यानंतर इथे पहा या पद्धतीने उलटा केल्यानंतर आता शिलाई देऊन घेतली. शिलाई दिल्यानंतर आता फिटिंगचं मार्किंग करून घेऊ. 5.25 इंच दंड घेर. छातीचं मार्किंग करून घ्यायचं 9.5 इंच. तर पहा या इथे 9.5 इंचच मार्किंग आले. हे आता सरळ जोडलं. दुसऱ्या बाहीला सुद्धा तसंच मार्किंग करून घ्यायचं. 5.25 इंच दंड घेर आहे आणि छातीचं मेजरमेंट 9.5 इंच आहे. साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेऊन एक अशी लाईन ओढली. आता कंबर मोजून घ्यायची आहे. कमरेचा पूर्ण घेर मोजून घ्यायचा. पहा या इथे तर बरोबर 5 इंच आपलं कंबर शिल्लक राहते. तर मी ते आता त्याचा चौथा भाग करणार, म्हणजे 1.25 इंच राहते. तर इकडे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूलाही 1.25 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे एक लाईन ओढून घ्यायची. तुम्ही पट्टीने पाहिजे तर लाईन ओढून घेऊ शकता. असं मार्किंग करून घेतलं. आता हे जे मार्किंग केले त्यावरती आता आपण शिलाई देऊन घेऊया. तर इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं स्टिचिंग, म्हणजे फ्रंट डीप आणि बॅक बोटनेक आहे त्याचं स्टिचिंग दाखवलेलं आहे. कटिंगसुद्धा नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती आहे. शिलाई देऊन झालेली आहे. आता बाजूला मी 3 ते 4 शिलाई देऊन घेणार आहे. तर फायनली अशा पद्धतीने हा आपला प्रिन्सेस ब्लाऊज, पुढचा भाग डीप नेक आहे आणि मागचा बोट नेक अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा किती सुंदर असा पप आला आहे. जे फॉर्म्युले असतात ना ते वापरले की ब्लाऊज नक्कीच आपला एकदम परफेक्ट असा तयार होतो. तर तुम्हीसुद्धा मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा. एकदम खूप छान असं तुमच्यासुद्धा ब्लाऊजला फिनिशिंग येईल. अजून काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.